जय भोलेनाथ. नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध कानिफनाथगड असलेले मडीगाव तर नक्कीच ऐकले किंवा पाहिले असेल. पण याच मडीगावाच्या अगदी जवळ निसर्गाच्या सानिध्यात असं एक प्राचीन आणि चमत्कारी शिवमंदिर लपलेले आहे, ज्याचा इतिहास अंगावर काटा आणणारा आहे. आज आपण दर्शन घेणार आहोत ऐतिहासिक श्री वृद्धेश्वर महादेव मंदिराचे, जेथे प्रत्यक्ष 33 कोटी देव येऊन भोजनास बसले होते असं म्हटलं जातं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या मंदिराचा रहस्य किंवा या मंदिराचे इतिहास जाणून तुम्हीही थक्क व्हाल. मित्रांनो, अहमदनगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या पाथर्डी तालुक्यात असलेले हे वृद्धेश्वर महादेव मंदिर अत्यंत प्राचीन तर आहेच. पौराणिक आख्यायिकेनुसार जेव्हा समुद्रमंथन आणि त्यानंतर देवदेवतांच्या विविध कथा घडल्या, तेव्हा या परिसराला एक वेगळेच आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मित्रांनो, असं मानलं जातं की प्राचीन काळी येथे 33 कोटी देवदेवता एकत्र आले होते आणि त्यांनी येथे महाभोजन केले होते. म्हणूनच या मंदिराच्या परिसराला आणि येथील प्रत्येक कणाला एक वेगळेच पावित्र्य लाभलेले आहे. मित्रांनो, या मंदिराची वास्तुकला आणि दगडी बांधकाम पाहून प्राचीन शिल्पकले मित्रांनो, तर आता आपण वळूयात या मंदिराच्या सर्वात मोठ्या आणि रंजक इतिहासाकडे. मित्रांनो, अहमदनगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पाथर्डी तालुक्यात असलेले हे वृद्धेश्वर मंदिर अत्यंत प्राचीन तर आहेच, परंतु लोककथा आणि नाथ संप्रदायाच्या ग्रंथानुसार जेव्हा नवनाथांचे पृथ्वीवर कार्य पूर्ण होत आले, तेव्हा सर्व नवनाथांनी मिळून या वृद्धेश्वर मंदिराच्या ठिकाणी शेवटचा महान यज्ञ केला होता. मित्रांनो, एवढंच नाही तर पौराणिक आख्यायिकेनुसार यात्रेच्या किंवा यज्ञाच्या प्रसंगी येथे साक्षात 33 कोटी देवदेवता एकत्र येऊन भोजनासाठी बसले होते, अशी अद्भुत श्रद्धा या भूमीशी जोडलेली आहे. मित्रांनो, याच कारणामुळे मडी आणि वृद्धेश्वर मंदिराचा हा परिसर नाथ भक्तांसाठी एखाद्या पंढरीपेक्षा कमी मानला जात नाही. मित्रांनो, त्याचबरोबर या ठिकाणी अशीही आख्यायिका आहे की ज्यावेळी या ठिकाणी महान यज्ञ चालू होता, त्यावेळी या ठिकाणी साक्षात देवादिदेव महादेव वृद्ध अवस्थेत या ठिकाणी उपस्थित होते. यामुळे या मंदिराला वृद्धेश्वर मंदिर असे नाव देण्यात आले असावे. मित्रांनो, या ठिकाणी असे देखील मानले जाते की या ठिकाणी मंदिरामध्ये जे शिवलिंग आहे, ते शिवलिंग दरवर्षी वाढत जाते. यामुळे या मंदिराला वृद्धेश्वर महादेव मंदिर या नावाने ओळखले जाते. मित्रांनो, आपल्याला जर मी सांगत असलेली माहिती आवडत असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करा. त्याबरोबरच आपल्या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब नसेल केले तर आपल्या संभव क्रिएशन या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. त्याबरोबरच ही जर माहिती आपल्याला आवडत असेल, तर आपल्याला वाटत असेल ही माहिती आपल्या इतर मित्रांना देखील कळावी, तर हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांपर्यंत देखील जरूर शेअर करा. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या मंदिराचे खांब आणि भिंतीवर कोरलेले सुंदर नक्षीकाम. हे मंदिर हेमाडपंथी किंवा प्राचीन दगडी शैलीत बांधलेले दिसत आहे. मित्रांनो, गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर जी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते ती शब्दात सांगता येत नाही. मित्रांनो, मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अगदी शांत आणि प्रदूषणमुक्त आहे. मडीच्या यात्रेला किंवा पर्यटनाला आल्यावर अनेक भाविक भक्त या वृद्धेश्वर महादेव मंदिराला हमखास भेट देत असतात. मित्रांनो, तर आता आपण मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये पोहोचलेलो आहे. आपण व्हिडिओच्या माध्यमातून वृद्धेश्वर महादेवाचे दर्शन घेऊ शकता. मित्रांनो, आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की या ठिकाणचे जे शिवलिंग आहे, हे स्वयंभू शिवलिंग आहे. मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की हे शिवलिंग स्वयंभू आहे, म्हणजे हे शिवलिंग जमिनीमधून आपोआप बाहेर आलेले आहे. या ठिकाणी इतर महादेव मंदिरांप्रमाणे शिवलिंग स्थापित करण्यात आलेले नाहीये. मित्रांनो, मंदिर परिसरामध्ये आपल्याला अनेक उपमंदिरे पाहण्यास मिळतात.
मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला गणपतीचे आणि शंकर महाराजांचे दर्शन झाले. मित्रांनो, या मंदिरामध्ये शंकर महाराजांचा देखील फोटो आहे, कारण या ठिकाणी सद्गुरू श्री शंकर महाराजांचं देखील काही काळ वास्तव्य होतं, असं या ठिकाणच्या जाणकार किंवा ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे. मित्रांनो, जर तुम्हाला येथे यायचे असेल तर बीड किंवा आष्टीवरून तुम्ही मडी गावापर्यंत सहज पोहोचू शकता. त्याबरोबरच मडीवरून हे मंदिर अगदी जवळच आहे. जर तुम्ही कधी मडीला आला तर या गुप्त आणि पवित्र वृद्धेश्वर मंदिराचे दर्शन घ्यायला विसरू नका. मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या मंदिर परिसर पाहत आहोत. मंदिर परिसरामध्ये अत्यंत हिरवळ आणि शांतता पाहायला मिळते. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून महाराष्ट्रातील अशाच ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणांची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.